नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 24 जुलैच्या भागामध्ये सायली आश्रमामध्ये आले आणि तिला सर्वजण स्वागत करून तिला मॅडम म्हणताय आणि तिला म्हणता ह्या सिंहासनावर बसावर का तुम्ही. आणि सायली बसते प्रेक्षकांनो. आणि ज्या नवीन मुली आलेल्या असताना तर तिला फुलाचा गुच्छा देत आहे आणि तिला म्हणताय सायली ताई आम्हाला खरंच खूप छान वाटतंय की इथं आल्यापासून. मग ती लगेच एका मुलीला मग विचारते तुझं नाव काय गं. ती म्हणते माझं नाव सोनाल आहे आणि दुसरीचं नाव तिला आठवत नसतं म्हणून तिला दिव्या नाव देत आहे. तितक्या श्वेता म्हणते अगं सायलीताई आज मी शिरा बनवला आहे गं गोड म्हणून, आणू का थोडंसं तुझ्यासाठी. मग ती म्हणते हो आण ना गं. पण लगेच कुसुमताई म्हणतात तो शिरा ना अर्जुनरावांच्या हातून अर्जुनरावांच्या हातून खावा लागला बरं का. अर्जुनराव चालेल ना हो. त्यावर अर्जुन म्हणतो हो का नाही, वाय नॉट. आणि लगेच तोही शिरा खाऊ घालतो सायलीला. आणि सायलीतील नवीन जी परी आलेली असते ना तिला म्हणते तुला आवडतो का शिरा, घेते का. ती लगेच मानेनेच होकार देते आणि तिला तो शिरा खाऊ घालता प्रेक्षकांना. आणि इकडे श्वेताना तिच्या मम्माला व्हिडिओ कॉल करून विचारत असते का गं अस्मितने काही खाल्लं आहे का असं म्हणून. पण ती जिला खाऊ घालत असते ना ती म्हणते अगं मम्मा छोटे घास घे गं, त्याला त्रास होईल. तेव्हा अजून चावत नाही तो फक्त गिळतोय गं. त्यावर लगेच तिची आई भणकते तिच्यावर म्हणते काय गं मी पण तुम्हाला तिघांना सांभाळायला, तुला कळत कसं नाही. मला माहिती कसं सांभाळायचं, तू नको सांगू तर मला. त्यावर अगं नाही गं तो लहान आहे म्हणून म्हटले गं तुला. मग लगेच तिची मम्मा म्हणते तिला की कल्पनाच आहे की तू तू ठेव तर फोन, तू ऑफिसमध्ये काम कर, नको मला शिकवू असं म्हणते. फोन कट करते प्रेक्षकांना. इकडं सायली लगेच त्या नवीन मुलीला जे आणलेली असेल ती परी तिला डाळ भात खाऊ घालते आणि तिला तिचं नाव विचारत असते. पण ती बरेचशी नावं तिला सांगते पण ती नाही नाही म्हणते. लगेच ती म्हणते माझं नाव ना गौरी आहे आणि गौरी हे नाव खरंच खूप सुंदर आहे प्रेक्षकांनो. आणि सायली म्हणते अरे वा छान, खूपच सुंदर नाव आहे तुझं आलं. आणि तितकं ते कुरिअरवाला येतो आहे आणि तो कुरिअरवाला तो सायलीला म्हणतो मॅडम तुमचं कुरिअर आलं आहे की. पण मग ती मुलगी नाही म्हणते. तर मग श्वेता म्हणते ताई अगं मीच घेऊन येते. आणि ज्या आणलेलं तिचे प्रेझेंट असताना तर सायली त्या मुलींना देत असते प्रेक्षकांना. सर्वांना दिल्यानंतर ती श्वेतासाठी सुद्धा हेडफोन आणते आणि ती श्वेतालाही हेडफोन देते आणि त्या लहान परीला छान फ्रॉक आणलेला असतो तिने तोही देते तिला घालायला. आणि इकडं माझ्या दवाखान्यामध्ये प्रियाचं नाटक सुरू झालेलं आहे आणि ती त्या नर्सला म्हणत असते अगं मला ना माझ्या बाळाला ना डोहाळे लागले तर मला खायला पाहिजे गं काहीतरी. मग ती सिस्टर म्हणत असते अगं हो ना मी तर बाई आहे तर मला माहितीच आहे ना गं, तुला काय हवं तर मला सांग बरं का. मग ती पिझ्झा काही मिल्कशेक वगैरे असं सांगते. आणि हे बघून नागराज खूप हसायला लागतो आणि तो म्हणतोय वा गं ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुझ्या बाळाला तू सोडलं नाही हां, त्याचाही तू फायदा घेतला. मग त्यावरती म्हणते मग काय करणार आहे, मग माझे डोहाळे कोण पुरवणार आहे, मग असं तर काहीतरी करावंच लागेल ना मला. मग नागराज तिच्याजवळ येऊन उभं बसतोय आणि म्हणतोय हे बघ मला ना आता लवकर सुटी भेटेल, तुला काय करायचं ते लवकर कर बरं का. आणि त्या श्वेताला सांग तू लवकरात लवकर फोन करून सांगायचं. ती म्हणते अरे हो रे बाबा सांगते, पण मग माझं काय मी तर चालला जाईल. पण मग तितक्यात ती नर्स असते ना ती सफरचंद घेऊन येते आणि प्रियाला देते. आणि प्रियाला देतं झालं का प्रिया म्हणते काय हो तुम्हाला सफरचंदाची ॲलर्जी होती ना, मी एकदा सुमन काकींनी तुम्हाला सफरचंद खाऊ घालताना बघितलं होतं. मग असं करा तुम्ही हे सफरचंद खा म्हणजे तुमचं इथं राहण्याचा मुक्काम वाढेल बरं का. त्यावर नागराज काहीतरीच काय माझ्या जीवावर केवढं बितल मला माहिती. त्यावर म्हणजे काही होत नाही हो, काही एवढं तुम्हाला जीव घेणे ॲलर्जी नाही, खा बरं का. पण नागराज खायला मनाई करतोय प्रेक्षकांनो. आणि इकडं पुन्हा आश्रमामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की इन्स्पेक्टर सावंत अर्जुनसोबत येत आहे आणि ते सांगत असतं की एक जी मुलगी आहे ना तिची माहिती आहे बुवा एका पोलीस स्टेशनवर मिसिंग कंप्लेंट नोंदवलेली आहे. मग त्यावरती कुठली मुलगी असं म्हणून विचारत असतात तर ती पुण्याची असं सांगतात. तो पण त्या मुली असताना त्या नवीन ड्रेस घालून येतात दर्शकांनो. आणि ते प्रिया म्हणते अगं वाग छान झाले का तुम्हाला हे ड्रेस. आणि मग तिला असं एक विचारलं का गं पुण्याला कोण होतं गं. मग ती सोनल नावाची जी मुलगी असते ना ती म्हणते की मी होते मॅडम. असं झाल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत चालले जातात. मग सायलेंट म्हणतात चला आपण आता घराकडं निघू. ते दोघंही निघताय प्रेक्षकांनो आणि अर्जुनना गाडीच्या मध्ये बघत असतो. सायली म्हणते काय हो काय बघताय. अगं गणेशाची मूर्ती घ्यायची होती पण कुठून घ्यायची हेच समजत नव्हतं. तोपर्यंत सायली म्हणते हे बघा मी आणलंय ना, मला माहिती होतं तुम्हाला गणेशाची मूर्ती घ्यायची असं. मग ती लगेच पर्समधून काढते प्रेक्षकांनो आणि दोघंही त्या गणेशाच्या मूर्तीला वंदन करून स्थापना करताय आणि लगेच पुढचा प्रवास ते घराकडे करताय प्रेक्षकांनो. आणि पुढील भागामध्ये तर आपल्याला समजणारच आहे अजून काय होतं, कारण प्रियाचं काहीतरी कारस्थान चालूच आहे. श्वेता प्रियाला फोन करून सांगते की आता आश्रम पूर्ण सायलीच्या नावावर झालेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की अर्जुन सायलीला म्हणत असतो आपण आपल्या होणाऱ्या बाळाच्या ना पेंटिंग करून बघू बरं का. ते ड्रॉइंग करायला घेतं प्रेक्षकांना. तितकं आश्रमातून कुसुमताईंचा फोन येतो आणि ते रडतायत. तर सायलीला म्हणते की तू लगेच ये बरं का इथं.